भारतामधील टॉप 9 घडामोडी। सुरुवातीला अमेरिकेनं भारतावर लादलेल्या टॅरिफ संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। अमेरिकेनं भारतावर 25% टॅरिफ लावला। डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा। 1 ऑगस्टपासून अमेरिकेमध्ये भारतीय वस्तूंवर 25% कर आकारला जाणार। भारतावर परिणामाची शक्यता। भारत आणि अमेरिकेत सर्व काही चांगलं नाही, डोनाल्ड ट्रम्प यांची ट्विट करत माहिती। भारत रशियाकडून शस्त्र खरेदी करतोय। चीननंतर भारत रशियाकडून सर्वाधिक तेल खरेदी करतोय। भारताच्या टॅरिफमुळे व्यापार करणं देखील कठीण, ट्रम्प यांची भूमिका। अमेरिकेच्या टॅरिफ धोरणामुळे भारतामधील अनेक उद्योगांवर परिणाम होण्याची शक्यता। कापड उद्योग, ऑटोमोबाईल्स, ऑटो पार्ट्स, मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर देखील परिणामाची शक्यता। केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी महत्त्वाची बैठक बोलावली। अमेरिकेनं 25% टॅरिफ लावल्यानंतर बैठकीचं आयोजन। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची देखील उपस्थिती। औषध निर्माण, सेमीकंडक्टर, ऊर्जा उत्पादन, तांब या क्षेत्रांना टॅरिफमधून सूट। अमेरिकेसाठी या गोष्टी खूप महत्त्वाच्या असल्यानं टॅरिफमधून सूट। अमेरिकेनं टॅरिफ धोरण लागू केल्यास भारताच्या निर्यातीवर देखील मोठ्या परिणामाची शक्यता। भारताची वार्षिक निर्यात 2 ते 7 अब्ज डॉलरनं कमी होण्याचा तज्ज्ञांचा अंदाज। 2023-24 मध्ये भारताची अमेरिकेमध्ये 77.52 अब्ज डॉलर्सच्या वस्तूंची निर्यात। हा आकडा भारताच्या एकूण निर्यातीच्या 18% असल्याची माहिती। या आर्थिक वर्षामध्ये भारताची निर्यात अमेरिकेतल्या आयातीपेक्षा देखील दुप्पट। या वर्षाच्या एप्रिल-जून तिमाहीमध्ये भारताची अमेरिकेमध्ये होणारी निर्यात 22.8% वाढून 25.51 अब्ज डॉलर्स इतकी, तर आयात 11.68% वाढून 12.86 अब्ज डॉलर्सवर। मोदींची ट्रम्पसोबतच्या मैत्रीची किंमत देशाला मोजावी लागते। काँग्रेसची ट्विट करत पंतप्रधान मोदींवर टीका। ट्रम्प यांनी भारतावर 25% टॅरिफ ठोकल्यामुळे काँग्रेसची टीका। भारताचं परराष्ट्र धोरण अपयशी झालं। राहुल गांधी यांनी वेळोवेळी जागरूक करण्याचं काम केलं। ट्रम्प भारताला हिणवत आहेत, त्यांच्या अटींवर भारताला झुकवण्याचा प्रयत्न करतात। काँग्रेस खासदार उज्ज्वल सिंह यांची टीका।